भक्तिरसपरिप्लुता भक्तिरसपरिप्लुता पीयूषेण समादिव्या पीयूषेण समादिव्या नामदेवं नमामितं नामदेवं नमामितं तत्त्वज्ञानैकनिष्ठोऽपि तत्त्वज्ञानैकनिष्ठोऽपि भक्तिप्रेम्णा तु शैशवम् भक्तिप्रेमातिशयकुशम् स्वीकृतं येन वात्सल्यात् स्वीकृतं येन वात्सल्यात् नामदेवं नमामितं नामदेवं नमामितं येन कीर्तनमालम्ब्य येन कीर्तनमालम्ब्य ज्ञानदीपः प्रकाशितः ज्ञानदीपः प्रकाशितः ज्ञानेश्वरसखायं तं ज्ञानेश्वरसखायं तं नामदेवं नमाम्यहम् नामदेवं नमाम्यहम् प्रह्लादो भूत्कृते यस्तु प्रह्लादोत्कृते यस्तु त्रेतायां मङ्गदस्मृतः त्रेतायां मङ्गलस्तथा द्वापारे चोद्धवः साक्षात् द्वापारे चोद्धवः साक्षात् नामदेवं नमामितं नामदेवं नमामितं कुपोदकं मरुस्थाने मोदकं मरुस्थाने भक्तिशक्त्या समुद्धृतम् भक्तिशक्त्या समुद्धृतं योगिनोऽपि वरिष्ठं तं योगिनोऽपि वरिष्ठं तं नामदेवं नमाम्यहम् नामदेवं नमाम्यहम् यो वै पैचनदप्रान्ते यो वै प्रान्ते विठ्ठलख्यातिमुक्तवान् विठ्ठलख्याति मुक्तवान् धर्मेण रक्षिता लोका रक्षिता लोका नामदेवं नमामितं नामदेवं नमामितं याचे त्वां परमोदारं याचे त्वां परमोदारं दामेश जनवत्सलम् रामेशवत्सलं वरदानन्दचित्ते त्वं वरदानन्दचित्ते त्वं ज्ञानं भक्तिं विवर्धय ज्ञानं भक्तिं विवर्धय इति श्री वरदानन्दभारती रचितं श्रीसंत नामदेव अष्टकं सम्पूर्णं पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामदेव 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 धराभाव दृढहा धराभाव दृढहा धराभाव दृढहा धराभाव दृढहा देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवांसी देव सांगे वैष्णवांसी नकायासी विसंबो नकायासी विसंबो देव
सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी देव सांगे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भक्त शिरोमणी नामदेव महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज महाराज की जय नामदेव नामदेव धरा भाव दृढा देव सांगे वैष्णवांशी नका यासे विसंबू पुण्य पावन चंद्रभागा माईच्या तीरावर रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथाच्या नगरामध्ये भक्त शिरोमणी नामदेवराय अभेद भक्त नरहरी महाराज चोखट भक्त चोखोब्बाराय राका बंका वंका आदी आणि कोट्यवधी साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर गरजत असे अशा या पुण्य पावन पंढरपूर क्षेत्रामध्ये आज आपण एक आगळ्या वेगळ्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. श्री संत सावता महाराज यांचा सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी प्राकट्य वर्ष, श्री संत ज्ञानोबारायांचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्राकट्य वर्ष, श्री संत नामदेवराय श्री संत जनाबाई आणि 14 जणांचा परिवार यांचा षष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी 16 वर्ष, श्री संत जनार्दन स्वामी देशपांडे हे एकनाथ महाराजांचे गुरु, एका जनार्दनी रामा जनार्दनी जनी जनार्दनी त्यांचे 3 शिष्य, एका जनार्दन रामा जनार्दन जनी जनार्दन, 3ही शिष्यांनी गुरूंचं नाव घेऊन काव्य केलेलं आहे. जसं तुम्ही बायकोचं नाव सांगून पैसे आणतात सासूरवाडीहून, अगदी तसं त्या 3ही शिष्यांनी गुरुचं नाव घेऊन अभंग रचना केलेली आहे. तर ते जनार्दन स्वामी हे जळगाव जिल्ह्यात 40गाव तालुक्यात बहाळ त्यांचं गाव आहे. आमचे आदरणीय सोनोने महाराज आले त्या गावाला कीर्तनाला जातात, ते इथं आहेत. आदरणीय श्यामबाबा, तर त्यांची समाधी आहे. तर यावर्षी त्यांच्या समाधीला 450 वर्ष पूर्ण होतात. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी 16 वर्ष. जगद्गुरु तुकोबारायला तर वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, वैकुंठगमन 16. पण विश्वविख्यात पालखी सोहळा ज्यांनी काढला ते जगद्गुरु तुकोबारायाचे चिरंजीव वैष्णववीर नारायण महाराज देहूकर यांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी प्राकट्य वर्ष. यावर्षी काही संतांचा अमृत महोत्सव आहे आणि काही संतांचा सुवर्ण महोत्सव आहे. काहींचा अवतार महोत्सव आहे आणि काहीचा निर्याण महोत्सव आहे. आणि हे दोन्ही महोत्सव डोळ्यापुढे ठेवून निर्याण महोत्सव आणि अवतार महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव असं 7 संतांचं वर्ष आहे. मग हे वर्ष डोळ्यापुढे ठेवून समस्त सोलापूर जिल्ह्यातले सगळे तालुके, गावं, वाड्या, वस्त्या आणि काही जोड, आटपाडी तालुका, बारामती तालुका, फलटण तालुका आणि इंदापूर तालुका या गावांचा काही जोड धरून चंद्रभागा माईच्या काठावर हा जो भक्तिसागर किंवा भक्तिधाम, याला टोपण नावे 65 एकर टोपण नावाने लोक जास्त प्रसिद्ध असतात. आणि मग ह्या 65 एकरमध्ये आगळा वेगळा उपक्रम, या 7ही संतांचा महोत्सव, त्यानिमित्ताने संत नामदेवरायांचं गाथा पारायण आणि संत नामदेवरायांचा गाथा पारायण, त्याच्यातच श्री संत नामदेवरायांची चरित्रकथा. माघ जो अधिक मास झाला त्या अधिक मासात एकदा मी नामदेवरायांचं चरित्र इथं निवृत्तीनाथांच्या मंदिरात सांगितलं होतं. त्याच्यावर ते परत पाहण्याचा योग आला नाही. मग त्याच्यानंतर आमच्या मागं खूप व्याप लागला उत्सवांचा. असो, तर असा हा पुण्यपावन संतांचं महोत्सव घेऊन आलेलं हे वर्ष,
या निमित्ताने हा सप्ताह सोलापूर जिल्ह्याच्या वतीने संपन्न होत आहे. या निमित्ताने ही दुपारची ज्ञानसत्राची सेवा माझ्या वाट्याला आपल्या समितीने दिलेली आहे आणि या निमित्ताने आपण चिंतन सेवेसाठी बसलेलो आहोत. पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हटलं का मंगलाचरण. समाप्ती कामो मंगलम आचरेत. आपलं धर्मशास्त्र सांगतं कोणत्याही कार्याची समाप्ती व्हावी अशी ज्याला कामना आहे, समाप्ती कामः नाम कामना, आरंभिलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, समाप्तीला जावं अशी ज्याला कामना आहे त्याने मंगलम आचरेत. मंगलम नाम मंगलाचरणम, त्याने मंगलाचरण करावं. आता मंगलाचरण कशाला म्हणायचं, कधी करायचं, त्याचे प्रकार किती, त्याचे फळं काय, हा विचार आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. वर्षातून 4-4, 5-5 वेळा ऐकलेला आहे. मी सांगून कठळून तुम्ही ऐकून शेवाळे. आता जास्त सांगत नाही. आदरणीय सकाळी हरिभक्तीपरायण सुधाकरजी महाराज इंगळे काकाजींनी सकाळी याचा खूप चांगला ओहापोह केला आणि अतिशय सुंदर मांडलं त्यांनी. मग आता पिष्टपेशन न्यायाने सकाळीच विषय झाला, तो दुपारी कशाला हाताळायचा, म्हणून न हाताळता मंगलाचरण करण्याचे आपल्या 1-2-3 वाक्यात मंगलाचरणाचे 3 प्रकार: वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल. वस्तूचं कथन करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला नमस्कार करणं हा नमस्कार रूप मंगल आहे. आणि श्रेष्ठ व्यक्तीकडून एखादी इष्टित आपली इप्सित वस्तू मागून घेणं याला आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वादातून काहीतरी मागून घेणं किंवा तुमची आमदारकी मला द्या असं काहीतरी मागून घेणं, जसं किंवा आशीर्वाद द्यावा हा चिमज, नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी किंवा तुमची दासीचा दास करून ठेवा, हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे आपण एखाद्याला आशीर्वाद देणं हा नाही. श्रेष्ठ माणसाकडून आशीर्वादात काहीतरी मागून घेणं याला आशीर्वाद रूप मंगल आहे. मागणीच आहे ती, पण त्याला मांगल्यात टाकलेलं आहे आपल्या जुन्या लोकांनी. हे मंगलाचरणाचे 3 प्रकार. कधी करायचं मंगल, मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी, शास्त्रानी प्रथनते, असा एक श्लोक आहे शास्त्रात आलेला. मंगल हे कल्याणदायी आहे. सुरुवातीलाच केलेलं चांगलं, पण नेहमी कल्याणदायी असल्यामुळं मधी केलं तर आणखीन काही चांगलंच आहे, शेवटी केलं तर चांगलंच, पण प्रारंभी करावं. कोणत्याही कार्याच्या आरंभी करावं आणि म्हणून मग आपण कार्यारंभी मंगलाचरण करतो. मंगलाचरणाचे 3 प्रकार. कधी करायचं, सुरुवातीलाच करायचं, पण मधी केलं तर चांगलंच आहे, आणखीन शेवटी केलं तर चांगलंच आहे. बरं, मंगलाचं प्रयोजन काय? विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय, शिष्ट संप्रदायत्वाच्य. मंगलाचरण जर केलं तर विघ्नाचा विनाश होतो. विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय. आपल्याला जरी विघ्न नसेल तरी आपण मंगलाचरण करत जावं. एखाद्या कामाला आपल्याला आडवं नसेल तरी करत जावं. का? आपल्याकडून कोणीतरी शिकत असते. कोणी म्हणाला आमच्याकडून कोणी शिकणारं नाही तरी कर. का? शिष्ट संप्रदायत्वाच्य. मोठी मोठी माणसं मंगलाचरण करत आलेली. आमच्या संस्थेमध्ये सद्गुरू आमच्या सर्व कीर्तनकारांचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर विचारसागराचं पाठ शिकवत असताना आम्हाला सुरुवातीलाच विषय आला, आता नमन कोणा करावे म्या, जो आनंद सत्यप्रकाश विभो आणि आधार नामरूपास, बुद्धी जाणे आणि न जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आणि त्याच्या खाली शेवट ओवे आल्या विचारसागरात, आता नमन करावे. नमक, नम्य आणि नमन हा भावच मावळून गेला. त्रिपुटीच संपली महाराज. भज्य, भजक आणि भजन ही त्रिपुटी संपली. तसं नम्य, नमन आणि नमक ही त्रिपुटी संपली, किंवा नमिता ही त्रिपुटी संपली. नमन करण्याला वस्तू राहिली नाही. बाबाने पाठात सांगितलं, संध्याकाळी सद्गुरू बाबांचं कीर्तन माऊलीच्या मंदिरात. कीर्तन सुरू झालं आणि बाबांनी नमो ज्ञानेश्वरा नमन केलं आणि हात जोडून असं. मग आम्ही टाळ घेऊन होतो. म्हणजे बाबा तर दुपारी म्हणले आपणच ब्रह्म आहे, तर मग नमन करायला दुसरी वस्तू राहिली नाही, आता तर नमन करतात. मग आम्ही बाबांची कीर्तन सेवा झाली त्यावेळेस सीताराम बाबांच्या सेवेला नव्हते. मग आम्हीच मग बाबांची पिशवी घेऊन आपलं संस्थेत गेलो. बाबांना खालून जेवणाचं ताट आणून मांडलं. बाबांचं जेवण झालं, आपलं ताट धुवून ठेवलं. आणि मग बाबांना म्हणलं, तुम्ही दुपारी पाठात सांगितलं की नमन करायला दुसरी वस्तूच राहिली नाही, आणि बाबा तुम्ही कीर्तनात नमन केलं. ते म्हणले, अरे बाबा हे तुम्हाला शिकवायसाठी चाललंय. म्हणले मला, आम्ही अभेद बोधावर जरी असलो पण तुम्ही अभेद बोधावर अजून तुम्हाला जायचं या बोधावर. आणि आमचे आजे गुरु करायचे म्हणले बंकट स्वामी महाराज,
आमचे आजे गुरु करत होते म्हणून आम्ही करतो. शिष्ट संप्रदायत्वाच्य मागून आलंय ना, मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी, तरले तर तिगा आणि काही विश्वासी. मोठ्या माणसाने मार्ग घालून दिलाय आणि मग तो मार्ग आपल्याला मोडता येत नाही. मोठी माणसं नमन करतात की नाही. एक मोठे कीर्तनकार होते, ते कीर्तनात नमन करत नव्हते, माझ्या चांगले ओळखीचे आहेत. पुढं चढून त्यांची कीर्तनच बंद पडली महाराज, म्हणजे हे विघ्न आलं. त्यापेक्षा नमन केल्याने हरकत काय, मंगलाचरण केल्याने काही हरकत नाही, केलं पाहिजे. अशी त्याची बरीच फळं बिळं विचार आलेला आहे. असं मंगलाचरणाचा आज दिवस. आज आपण नामदेवरायांच्या चरित्राला अभ्यास करणार आहोत, पाहणार आहोत. कोण हे नामदेवराय, काय त्यांचा पूर्वजांचा इतिहास. कोणत्याही संताचं चरित्र पाहायचं म्हटलं का अगोदर आदी प्रकरण येतं. आदी म्हणजे त्यांच्या अवताराच्या पूर्वी काय काय घडलंय, अगोदर काय काय घडलंय. आणि मग श्री संत नामदेवरायांच्या पूर्वजांचा इतिहास काय आहे, तर तो आपल्याला पाहावयाचा आहे. श्री संत नामदेवरायांचा पूर्वजांचा इतिहास दिव्य आहे, अलौकिक आहे, वंदनीय आहे, पूजनीय इतिहास आहे. खूप गोड इतिहास आहे त्यांचा. अनेक चरित्रकाराने त्यांच्या पूर्वजांचा इतिहास लिहिलेला आहे. तसे तर नामदेवरायांचा 4 युगाचा इतिहास आहे. चवयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुने उभे ते जने, पाठीमागे डोळे झाकुने उभे ती जने. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. युगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते श्री संत नामदेवराय हे 4 युगाचे भक्त आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 युगाची कडी मानलेली. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. श्री संत नामदेवराय हे कृतयुगात होते. श्री संत नामदेवराय हे त्रेतायुगात होते. श्री संत नामदेवराय हे द्वापारयुगात होते. श्री संत नामदेवराय हे कलियुगात होते. श्री संत जनाबाई यांनी नामदेवरायांचा खूप छान इतिहास लिहिला आहे. चवयोगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावणी किंवा डोळे झाकुनी उभी ती जनी. सांगा बरं त्यांच्या 4 युगाचा इतिहास. मी कशाला सांगू, श्री संत जनाबाईच लिहितात. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. नामदेवरायांचा मूळ इतिहास सांगते तुम्हाला. कुठून सांगतात, कृतयुगापासून. माहिती अशी बारीक निरीक पाहिजे. काहींना काहीच माहिती नसते, 1.5 दिवसात आणि कोल उसात कानाखाली गणपती काढला पाहिजे. काही माहिती असावा सगळा इतिहास. उगा कोणीतरी काहीतरी सांगायचं, टन हिंगण बेटन काहीतरी गैरसमज करून घ्यायचं आणि गैरसमजातून काहीतरी कमेंट करीत राहायची. त्यापेक्षा माणसाला तिथली सगळी सांगोपांग माहिती पाहिजे. माहिती नसेल तर काही बोलण्यात मजा नाही. श्री संत जनाबाई श्री संत नामदेवरायांचा 4 युगाचा इतिहास सांगतात. हिरण्यकश्यप कुळे नामा प्रल्हाद. नामदेवराय हे हिरण्यकश्यप कुळामध्ये प्रल्हादाच्या अवतारात होते. तुम्ही म्हणाले इथं एरवी दैत्यकुळ साचो का रे. हे बघा, तुळस उकिरड्यावर सुद्धा उगवू शकते. वडील थोडे देवद्वेषी होते, पण आईची भक्ती खूप. आईचं नाव कयाधू. बरोबर हो. आणि मग श्री संत नामदेवराय यांचा कृतयुगातला अवतार सांगतात. कोण, भक्त प्रल्हाद महाराज. भक्त प्रल्हाद यांचा जन्म नामचिंतनातून झालेला आहे. हिरण्याक्षाचा वध झाल्यावर हिरण्यकश्यपू कारभार पाहायला लागले.
माझ्या भावाला विष्णूने मारलं म्हटल्यावर त्या हिरण्यकश्यपूने जसं मारिलियाचेनी रागे पाठीचा जेवीचा सूड मागे, ज्ञानोबराय वर्णन करतात. माझ्या भावाला विष्णूने मारलं म्हणून मीही विष्णूशी वैर धरणार. आणि मग हिरण्यकश्यपूने भगवान श्रीहरी विष्णूशी वैर धरलं. आणि वैर धरल्यावर आता नुसतं वैर धरण्यात मजा नाही, आपल्याला तप पाहिजे, काही शस्त्र अस्त्रांचा पुरवठा, दैवी शक्तीची काहीतरी सामुग्री पाहिजे म्हणून तपाला गेले. आता त्यांच्या तपाला भंग करण्यासाठी देवाने काहीतरी विघ्न निर्माण केलं. झाडावर 2 पाखरं येऊन बसली आणि त्या पाखराने नारायण हट, अरे मी तपाला बसलोय म्हणले ब्रह्मदेवाची तप, ओम ब्रह्मदेवाय नमः. ते ब्रह्मदेवाचं तप करायला बसलं का त्या ज्या झाडाखाली बसला, झाडावर एक पक्षी बसला होता, ते देवानेच पाठवलेलं होतं. ते म्हणजे नारायण हट, नारायण म्हणते म्हणले इथं माणसं म्हणानं तर पाखरं म्हणायला लागली म्हणले नारायण हट, हाकलून द्यायचं. त्यानं काय कोण जाणे, पण ते 10-15 वेळा ते झालं. असा रागावला तो. आज अपशकून झाला म्हणले. काहीला देवाचा नाव घेणं हा अपशकून वाटतो महाराज. त्या अशा माणसाला देवदेव ज्याला अपशकून वाटतो त्याला शकुनीच म्हटला पाहिजे महाराज. अशा माणसाला शकुनीच म्हटलं पाहिजे. काय कोण जाणे, त्याला त्या दिवशी तपश्चर्येत मन लागलं नाही, मागं आले. त्याच्या पत्नीचं नाव कयाधू. कयाधूची गाठ पडली. कयाधू म्हणते तुम्ही तर तपाला गेले होते. म्हणले हो. मग मधीच मागं आले, काय भानगड. त्यांनी अगं काय सांगावं, मी तपाला बसलो आणि एक पाखरू बसलो होतं आणि ते कोण्या गावाचं होतं काय माहीत नव्हतं मला. पाखरू पाखरू कसे हसत येत बघा ना, ते चुकूनही झालेले आहेत असो तसे रंगलेले आहेत ते. बरं. आणि मग ते पाखरू म्हणायचं एक वाक्य म्हटलं आणि त्या वाक्यामुळं माझा तपाचा भंग झाला. काय म्हणत होतं, रामकृष्ण आहे, जायचंय का साहेब, नाही घालतील ना, थोडं थांबा. हा प्रवचन नाही नाही बाबा थांबतो म्हणले, थांबतो म्हणतात. विलास बाबा आदरणीय आमचे घोडके साहेब, आपल्या आदरणीय पंडित महाराजांनी जो उत्सव केला त्या उत्सवात त्यांनी शेलोला खूप सहकार्य केलं. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजा महाराज. जायचंय का थांबायचं, थांबताय ना थोडंसं, जायचंय म्हणतात. हां बरं बरं थांबायचं. वा वा विलास महाराज थांबतो म्हणले, ते थांबतो म्हणतात. बसा बसा. हे काय थोडक्यात आमचं लई लांबत नसते, थोडक्यातच असते. मारुतीराज शेपटासारखं कधी कधी लांबत कधी कधी आकडत. आणि मग अगं ते पाखरू नारायण म्हटलं, नारायण म्हटलं. कया धोलात एवढा आनंद झाला, यांच्या मुखात नारायणाचं नाव, हे तर नाव घेऊन येते देवाचे आणि हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. मग आता बायको महाराज बायको हुशार असाव तर संसार करा, नाही तर तसं राहिलेलं चांगलं. मी नाही का तसं राहिलो अजो. आणि म्हणून तुमचे कसे काय देवालाच माहिती म्हणा, वर पगा. आणि मग कयाधू खूप हुशार. मग कयाधूने ठरवलं यांच्याकडून दिवसभरातून 108 वेळा नारायण म्हणून घ्यायचं. आणि मग त्याने काय म्हणलं ते पाखरू, अगं नारायण म्हटलं. हाय काहीतरी सांगताय तुम्ही. अगं खरंच ते नारायण म्हटलं. असं जेवायला बसले, पाणी देताना काय म्हटलं, नारायण म्हटलं का ते, हो ग नारायणच म्हटलं. जेवताना नारायण म्हटलं ते, हो ना नारायण म्हटलं. 108 वेळा त्यांच्याकडून तो जप करून घेतला राक्षसाकडून. आणि मग राक्षस जपाला जात नाहीत, जपाची यादी निघू राहिली आता. बरं बायांनी ग्रुप केले, माणसंच ग्रुप करीनात. बरं असो. आणि मग राक्षस असा जप करत नाही. बरं. आणि मग त्याच्याकडून 108 वेळा तो नारायण नामाचा जप करून घेतला. काय कोण जाणे, पण त्याच दिवशी कयाधू मातेला पोटात गर्भ राहिला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता, हे गर्भाधान संस्कारच म्हणायचा एक प्रकारचा. आणि प्रल्हाद महाराज जन्मले, हे नामदेवरायांचा पहिला अवतार. भक्त प्रल्हाद नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी, उचलोनी घेतला कडियेवरी भक्त सुखे निवाला. प्रथम अवतार भक्त प्रल्हाद. काय भगवान नरहरीवर प्रेम. भगवान नरहरीने ज्यावेळेस दैत्याचा समूळ नाश केला हिरण्यकश्यपूचा, त्यावेळेस नरहरी प्रसन्न झाले. भक्त प्रल्हादा काय मागायचं ते माग. भक्त प्रल्हादाने काय मागावं. आमचे श्रीगुरु वैद्य बाबा एक श्लोक सांगायचे, तो भक्त प्रल्हादाच्या मुखातला आहे. या प्रीतीर विवेकाणाम विशेष्वन पायिनी त्वाम अनुस्मरत सामे हृदयान्माप सर्पतू. हे नरहरी भगवंता,
जशी विषयी लोकाची विषयावर दृढतर प्रीती आहे, तशी माझीही तुझ्या ठिकाणी दृढतम प्रीती राहो. वा, हे मागणं मागितलं. मला तुझं भजन आवडावं, तुझं पूजन आवडावं, प्रल्हादरायाने मागून घेतलं. हे पहिले नाम प्रल्हाद उच्चारी, पहिला अवतार नामदेवरायांचा. दुसरा अवतार कोणता? दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त. प्रल्हादाच्या अवतारात नामदेवराय होते, पण संत जनाबाई कुठं होत्या? संत जनाबाई म्हणतात मीही 4 युगापासून बरोबरच आहे. ज्यावेळेस कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद नामदेवरायाने अवतार घेतला, भक्त प्रल्हाद रायांचा, तर प्रल्हादांच्या बरोबर मी त्यांची सेवा करायला पद्मिनी नावाची दासी होते. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. प्रल्हादांची सेवा करण्यासाठी ज्या दासी होत्या, त्या दासीमध्ये श्रेष्ठ दासी पद्मिनी. जनाबाई म्हणतात त्या मीच आहे पद्मिनी. बर, भक्त प्रल्हाद पद्मिनी. नामदेवरायांचा दुसरा जन्म कोणता? दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त. रामभक्त अंगद हा जन्म आहे प्रल्हाद नामदेवरायांचा. मग तुम्ही तिथं होत्या का? हो. मंथरा नाम माझे, माझं नाव मंथरा, पण तुम्हाला तर काही सेवा घडली नाही म्हणून तर भरते मारली लात. सेवा घडली नाही का लात खावा लागते बघा, ध्यानात धरा. त्यावेळेस मला थोडी सेवा घडली नाही म्हणूनच की काय कोण जाणे मंथरामाई आणि मग भरताने लात मारली. हे मत काही जणांना मान्य नाही. संप्रदायाचे संत जनाबाईंना खूप प्रेम करणारा जो वर्ग आहे ते म्हणतात नाही, जनाबाई मंथरा नव्हत्या, असं एक मत आहे बरं का. संप्रदायात मानत नाहीत. जसं राधा ह्या शचीचा अवतार हे एक मत आहे, पण काही मानत नाही. हे इंद्राची पत्नी शची कुठं राधा होत असते का? मानत नाहीत ते. पूर्वांपार ह्याही संप्रदायात एक ठाकरे गट आणि शिंदे गट हे पूर्वांपारच आहे, त्यात काय बोलायचंच नाही आपण. 2 मतप्रवाह कायम आहेत पूर्वांपार. तर मंथरा ह्या जनाबाईंचा अवतार काही जण मानतात, काही मानत नाहीत. तो विषय आपल्याला पाहायचा नाही. असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा. पहिल्या अवतारात प्रल्हाद महाराज नामदेवरायांचा अवतार, पद्मिनी नावाच्या जनाबाई होत्या दासी. दुसरा अवतारात ते अंगद झाले, तर मी मंथरा झाले. भरताने मला लात मारली की तुझ्याचमुळं रामाला याला वनवास घडला. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्माला. तिसरं युग लागलं द्वापार युग. या द्वापार युगामध्ये नामदेवराय उद्धव झाले आणि खूप भगवंताशी साहचर्य केलं, खूप अध्यात्म संवाद केला. सकल यादवांना शाप होता, सगळे यादव शापात मेले, पण उद्धवाला देवाने वाचवलं. हा कधी योग आला तुम्ही सांगाल? रुक्मिणी मातेने तुकोबरायांच्या अनुग्रहाच्या वेळी एक प्रसंग सांगितलेला आहे की भगवंता तुम्ही ज्यांच्यावर अनुग्रह केला ते सगळे चिरंजीव झाले. कृतयुगामध्ये प्रल्हादावर तुम्ही अनुग्रह केला, चिरंजीव झाले. हो, त्रेतायुगामध्ये मारुतीवर अनुग्रह केला, चिरंजीव झाले. द्वापार युगामध्ये उद्धवावर अनुग्रह केला, चिरंजीव झाले. तसेच तुम्ही तुकोबरायावर अनुग्रह करा असं रुक्मिणी पांडुरंगाला म्हटलेले, आणि ते चिरंजीव होतील. म्हणून भगवंताने तुकोबरायाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आणि तुकोबराय चिरंजीव झाले. म्हणून वैकुंठ कैलास आहे जोवरी, चिरंजीव तुका असो तोवरी. हे भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, पत्रिका प्रकरणात आलेले. माझे ऐश्वर्य चराचरी तूची अधिकारी तयाच. तुकोबरायाने पांडुरंगाला पत्र पाठवलं आणि त्या पत्राचं उत्तर सांगतोय मी तुम्हाला. तुकोबराय बी चिरंजीव आहेत, तसे उद्धव हे चिरंजीव. शाप बाधला नाही उद्धवांना. बर, उद्धव हे तिसरा अवतार आहे नामदेवरायांचा. संत जनाबाई तुम्ही कुठं होत्या द्वापार युगात? कुब्जा नाम माझे, माझं नाव कुब्जा. देवे केला उद्धार तुका म्हणे, कुब्जा दासी रूप राशी हीन कळा. पण एवढा त्यांचा छंद देवा. त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये नामदेवराय उद्धवरायाच्या रूपात होते आणि माझं नाव कुब्जा होतं. बर, मग कलियुगमध्ये काय आहे? कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. कलियुगामध्ये हेच नामदेवराय, कृतयुगातले प्रल्हाद महाराज, त्रेतायुगातले अंगद महाराज, द्वापार युगातले उद्धव महाराजन, तेच कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. तुम्ही त्याचीच सेवे लागी जन्मली दासी जनी. आणि जनाबाई म्हणतात मला त्यांची सेवा घडण्यासाठीच मी माझा जन्म सेवा घडण्यासाठी. आम्ही ऋषिकेशला शिक्षण घ्यायला होतो, तिथं स्वामी चिन्मयानंद होते. ते म्हणायचे छात्रो, हमारा जन्म सेवा देने के लिए हुआ है क्या लेने के लिए हुआ है, ये सोचना चाहिए. हमने समाज
मग ते म्हणजे आपण समाजाची सेवा केली पाहिजे, सेवा घेतली नाही पाहिजे. नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची, अवज्ञा देवाची घडे तेने तुकोबार आहे. आणि म्हणून नामदेवरायांची सेवा करण्यासाठीच माझा अवतार झाला असं संत जनाबाई म्हणतात. हा 4 युगाचा नामदेवरायांचा इतिहास. 4 युगाचे भक्त नामदेवराय, संत जनाबाई 4 युगामध्ये. ठीक आहे, नामदेव महाराजांचा जन्म नामदेवरायांचा 4 युगाचा इतिहास सांगितला. पण नामदेवराय कलियुगात जे जन्मले ते कोणाच्या घरी जन्मले, त्यांच्या पूर्वजांचा इतिहास काय? तो पूर्वजांचा इतिहास दिव्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, बोला पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आता पवित्र देश कोणता, पावन कुळ कोणतं, याचा खूप विचार आहे. कुळ पावन पाहिलं दामा शेट्टींचं, हे कुळ खूप पवित्र आहे, हरिभक्तांचं कुळ आहे. आणि पवित्र देश पाहिलं, नामदेवरायांचा जन्म कोण्या देशात झाला या बाबतीत वाद आहे. काही चरित्रकार मानतात की नामदेवरायांचा जन्म नरसी बामणीला झाला. नरसी बामणीचे 2 प्रकार. एक नरसी ब्राह्मणी ही आहे हिंगोली जिल्हा का त्याला, हिंगोली जिल्हा. पण काही चरित्रकाराचं म्हणणं आहे की कराडजवळ एक भय नरसिंहपूर आहे, त्याला कोणी कोळे नरसिंहपूर म्हणतात, ही नरसी ब्राह्मणी तिथली. असे 2 मतं आहेत. याच्यात खूप मतं आहेत, फक्त ऐकत राहा आता. बरं नरसी ब्राह्मणीला जन्म झाला असं एक मत, परंतु जवळजवळ संप्रदायातलं 90% संतांचं मत, सगळे फडकरी बेडकरी ही सगळी मंडळी, नामदेवरायांचा जन्म पंढरपुरातच झाला असं सगळ्यांचं मत आहे. म्हणजे 90% फडकरीचं मंडळीचं मत आहे. नरसी ब्राह्मणी आता तेही मत काही मंडळी मानतात. सद्गुरू कंधारकर महाराजांनी ते मानलेलं आहे. मराठवाड्यातली बरीच मंडळी नामदेवरायांचा जन्म नरसी ब्राह्मणीला मानतात. कल्पभेद, हे अनेक कल्पामध्ये या संतांचे अवतार होत असतात. एखाद्या कल्पात तिकडं झाला असेल, एखाद्या, आता ज्ञानोबराच्या अवतारात हाच वाद आहे. ज्ञानोबराचा अवतार आपेगावला झाला का आळंदीला झाला? हो, मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा, चलावे गोपाळा सहजासहजी, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी जयाची समाधी आपेगावी. आपेगावी आले देव ऋषीश्वर उतरले भारवैष्णवांचे. आणि मग नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे झाली 4 जण याच क्षेत्री. इथंच जन्माला आले, स्पष्ट दिलंय. नामा म्हणे ऐसा कोरणी विचारण घेत असे अवतार अलंकापुरी, असं बी आहे. आळंदीत आहे त्यांचा जन्म. मग एका कल्पात असं सांगायचं. वक्ते महाराज सांगायचे, श्री गुरु निवृत्ती महाराज वक्ते, ते म्हणायचे की आमचे गुरुजी गोपाळशास्त्री गोरे, ते म्हणायचे की याच्यात कल्पभेद मानायचा. हे संत काय करतात, अनेक कल्पामध्ये अवतार घेतात. मग एखाद्या कल्पात आपेगावला झाला असेल जन्म, एखाद्या कल्पात आळंदीला जायचं, कल्पभेद मानून संगती लावायची.
पण वाद करत बसायचं नाही. राहे उभा वादावादी तरी फंदी सापडे हा नेहमी वादो नावलंब्या हा सद्गुरू कंधारकर महाराज आणि मराठवाड्यातली बरीच मंडळी नरसी नामदेव इथं त्यांचा जन्म झाला असं मानतात. आणि पंढरपूरला जन्म झाला असं सगळं आमचा नामदास परिवार हे जे सगळे इथली मंडळी पंढरपुरात मानतात. तुम्ही म्हणाल तुमचं मत काय? गंगा गय तो गंगादास, जमुना गय तो जमुनादास, असं आहे आमचं मत याचे. असो विस्तार नको त्याचा. तर मी फक्त मोठ्यांची मतं सांगतोय. माझं काय मत सांगायचं? मी लहान माणूस आहे म्हणून ते सगळे मला छोटे माऊली म्हणतात. माझं काही मत नाही महाराज. जे सगळ्यांचं मत तेच आमचं मत. बरं, तर पंढरपुरात जन्म झाला. पवित्र ते पावन तो देश किंवा नरसी ब्राह्मणीला पावन तो देश किंवा भय नरसिंहपूर, कोळे नरसिंहपूर असे त्यांच्या चरित्रात बरेच विभाग आलेले आहेत. बऱ्याच चरित्रकारांनी याचा ओहापोह केलेला आहे. पावन तो देश कळाला. पवित्र ते कुळ. कुळ कोणाचं पवित्र? तर महान हरिभक्त यदुशेठ रेळेकर हे नरसी ब्राह्मणी. शिंपी समाज जातीचे हे शिंपी विश्व जाणे याते आणि प्रत्यक्ष सांगाते जेवविले. शिंपी समाज. नामदेवरायांचं चरित्र आलेलं आहे. ओवीबद्ध एक चरित्र आहे. त्यात नामदेवरायांच्या पूर्वजांच्या इतिहासात ही कथा आलेली, चरित्रातच कथा आलेली आहे. या शिंपी समाजाची उत्पत्ती सांगत असताना ज्यावेळेस त्या सहस्रार्जुनाने यांचा वध केला, रेणुका यांचा वध केला आणि परशुरामाचे वडील काय नाव? जमदाग्नीचा वध केला, रेणुकाचा वध केला. आणि हे ज्यावेळेस परशुरामाला कळालं त्यांनी शपथ घेतली, मी निक्षत्रिय पृथ्वी करीन. आणि मग क्षत्रिय दिसले, शरण आले तर ठीक मारूनच टाकायचे. महाराज शरण आले तर ठीक मारूनच टाकायचे. तर या सहस्रार्जुनाला 100 पोरं होती. जुन्या काळात जरा मोकळ्या हातानेच कारभार होता. 100 मुलं होती त्यांना, 100 मुलं. आणि मग 100 मुलं होती तर त्यातली जवळजवळ 95 मुलं परशुरामांनी मारली. भगवान परशुरामाने 95 मुलं मारून टाकली. खाली 5 राहिली. शूरसेन, शूर, एक धृष्ट, एक कृष्ण आणि एक जयध्वज. जयध्वज हाच पुढं त्या अवंतीचा काय राजा झाला. तो लांबवायचा नाही. त्यांच्या चरित्रातच आलेली कथा आहे. नामदेवरायांच्या पूर्वजांच्या इतिहासात आलेली कथा आहे. तर ते शूरसेन, शूर, धृष्ट, कृष्ण आणि जयध्वज. तर त्यातले हे 5ही जण भगवान परशुरामाच्या भेनं बकदालभ्या ऋषीच्या आश्रमात लपून बसले, छुपून बसले, छिप गए. बर, ह्या शब्द देण्यात आला. छिप गए, लपले. त्यांना छिपी म्हणतात. छिपी हाच शब्द देण्यात आला. छिपीचंच पुढं अपभ्रष्ट शिंपी झालेलं आहे. बर, छिपी लपून बसले. बर, लपून बसल्यावर बकदालभ्या ऋषीच्या आश्रमात परशुराम आले. भगवान परशुराम हातात परशु घेऊन आले. त्या 5 जणाला पुढं केलं, उभं केलं. कोण आहेत तुम्ही? ते भगवान परशुरामाच्या दराऱ्याने त्यांनी तलवार टाकून दिली होती, भाला टाकून दिला होता सगळं. आणि त्याने कातर आणि गज हातात घेतला होता. सुईद्वारा हातात घेऊन कापडं शिवायचं काम. म्हणले हम छिपी हैं. आणि त्याचाच अपभ्रष्ट पुढं झाला, हम शिंपी हैं. हे शिंपी समाजाच्या पूर्वजांची कथा सांगत असताना असा इतिहास त्या नामदेवरायांच्या पूर्वचरित्रात आलेला आहे. ओवीबद्ध एक चरित्र आहे, त्याच्यात ही कथा आलेली आहे. पुढं मग असाच तो पुढं वंश पुढं वाढत चालला. आणि याच वंशामध्ये पुढं मग कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असं लांबत गेलं. पुढं अनेक कल्प होत गेले. एका कोण्यातरी कल्पातली ही कथा. आणि त्याच शिंपी समाजामध्ये पवित्र असा शिंपी समाज. आणि या शिंपी समाजामध्ये यदुशेठ रेळेकर हे नरसिंह ब्राह्मणी. आता मी ते कराडचं सांगत नाही, मी मराठवाड्यातलंच सांगतो. कराडच्या पक्षात मी बी नाही आहे. मी नरसिंह ब्राह्मणी आपलं पण त्याच पक्षातला आहे. मराठवाड्यातली जी नरसिंह ब्राह्मणी हे जे क्षेत्र आहे तर त्या नामदेव नरसिंह म्हणतात त्याला. आता तर त्या नामदेव नरसीला यदुशेठ रेळेकर नावाचे एक सद्ग्रस्त राहत होते. शिंपी समाज. ते तुम्ही म्हणा, मी कसं म्हणाल? तुम्ही नादच केलाय थेट असं काहीतरी म्हटलं, ऐकलंय. यदुशेठ रेळेकर. या यदुशेठ रेळेकर यांना एक चिरंजीव झाले. मुलाचं नाव ठेवलं मग हरिभक्तांचं घरानं. मग मुलाचं नाव ठेवलं हरिशेठ रेळेकर.
नामदेवरायांचं आडनाव मूळचं पहिलं रेळेकर आहे, हरिशेठ रेळेकर. मग हरिशेठ रेळेकर लहानपणी खूप भगवत संस्कार, त्यांना परमार्थाचे खूप संस्कार. काही मुलं एकत्र करून दिंडी काढायची, कुठं कापड दिसलं तर मग आता घरीच कापडं लागेल एवढे होते, मग त्याच्यात ध्वजा करायची, एका लाकडाला घ्यायची, खांद्यावर घ्यायची. मी पंढरीच्या वारीला जातो त्या भागात, मराठवाड्यातून ज्या पूर्वी पहिल्या पंढरपूरला दिंड्या यायच्या, पंढरपूरची यात्रा पूर्वांपार आहे. पंढरपूरची वारी कोणी सुरू केलेली नाही, पूर्वांपार महादेवापासून चालत आलेली महाराज. जेक मार्गेचा कापडी महेश अजूनी, ही पूर्वांपार वारी आहे महाराज. लोक म्हणतात ज्ञानोबरायांनी वारी सुरू केली, माऊलीच्या अगोदरची. ज्ञानोबरायची वडील वारी करत होते माऊलीच्या जन्माच्या अगोदरचं प्रमाणे. येवनी अलंकावती केला क्षेत्रवास, देवनी चित्तास समाधान. आणि मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुकरो. पांडुरंगाच्या आषाढीला यायचे आणि कार्तिकेला येत होते विठ्ठलपंत. ज्ञानोबरायच्या वडिलाचं वर्णन आहे. पूर्वांपार हा वारीचा इतिहास आहे. त्या भागातून ज्या दिंड्या जायच्या त्या दिंड्या बिंड्या पाहिल्या का काय कोण जाणे, पण या संतांनी असं सांघिक उपासनेला खूप प्राधान्य दिलंय. एकट्याने उपासना केली नाही महाराज. संगे वाडेशील पण संगे वाडे भजन, त्रिविध हे जन बहुदेवा. त्यांना भजनाची खूप आवड. मग त्या दिंड्या जाताना पाहिल्यावर मग ते काय करायचे की भजन पूजन खूप करायचे. आणि भजन पूजन करत असताना ते हरिशेठ लहानपणीच त्यांना संस्कार लागले परमार्थाचे. मग थोडे वयात आले, वयात आल्यावर त्यांचा विवाह झाला. चिमनशेठ सोनटक्के यांची मुलगी बायजाबाई, ही बायजाबाई नावाची मुलगी त्यांना दिली. यदुशेठ रेळेकर मूळ पुरुष, त्यांचे चिरंजीव हरिशेठ रेळेकर, आणि त्यांच्या मंडळीचं नाव आहे बायजाबाई. ही चिमनशेठ सोनटक्के यांची मुलगी. मग हे हरिशेठ यांचा विवाह झाला आणि मग खूप त्यांनी संसाराचाही भार पाहिला, पण पंढरीच्या वारीचा खूप छंद लागला. मग आषाढीला यावं, इथं अष्टमी नवमीलाच यावं. आजही मराठवाड्यातली माणसं पंचमी षष्टी सप्तमी अष्टमीलाच येतात महाराज. आणि पौर्णिमेचा काला करून जातात. नुसता पौर्णिमेचा काला नाही, पौर्णिमेच्या दिवशी काला करून थांबतात आणि दुसऱ्या दिवशी महाद्वारचा काला राहतो. मी परवा काल्याच्या वाड्यात आमंत्रण द्यायला गेलो होतो. महाद्वारचा काला करून मग जाणार महाराज. वा, महाद्वार काला घेणार मग जाणार. सद्गुरू मोतीराम महाराज आणि मारोतराव महाराज महाद्वारचा काला घेऊनच परभणीला जात होते. ती त्यांच्या भागातली माणसं आलेली तिथं. त्यांना विचारा, महाद्वार काला घेऊन जायचे महाराज. मोतीराम महाराज, मारोतराव महाराज. महाद्वाराचा काला झाला का मग जायचं. मराठवाड्यातली माणसं निवांत राहतात. आमची पुणेकर ही मंडळी एकादशी दिवशी आम्ही नगरकर ही सगळी एकादशी सकाळी येतो, संध्याकाळी घरी. पंढरीचा वार करी, वारी चुकून ये घरी. द्वादशी सुद्धा इथं सोडायचं नाही, घरीच सोडायची. रस्त्यानेच असो, विस्तार नको. आलं पाहिजे, राहिलं पाहिजे. क्षेत्रात येवनी अलंकावती केला क्षेत्रवास. क्षेत्राची उपासना घडली पाहिजे. काही क्षेत्रात 2 दिवस राहावं, काही क्षेत्रात 3 दिवस राहावं, काही क्षेत्रात 8 दिवस राहावं आणि सासूरवाडीत राहावंच नाही. बरं असो, राहिलं पाहिजे. असे तीर्थक्षेत्रात राहिलं पाहिजे. काय कोण जाणे. ते हरिशेठ रेळेकर इथं खूप राहायचे, बायजाबाईला घेऊन राहायचे, खूप परमार्थ करायचे. दान धर्मातच घरी पैसा अडका होता, व्यापारी होते, कापडाचा मोठा व्यापार चालायचा. दान धर्म करायचे, अन्नदान करायचे. मग हरिशेठ आणि बायजाबाई यांचा विवाह झाला, खूप परमार्थ केला. त्यांना एक मुलगा झाला 3 नंबर. यदुशेठ, हरिशेठ, त्यांचे चिरंजीव गोपाळ शेठ. हे गोपाळ शेठ आले, यांना हे थोडंफार शिकवलं. त्या काळात गुरुकुल पद्धत राहायची. अशा शाळा नसायच्या, 1ली 2री 3री, गुरुकुल पद्धतीने शिक्षण राहायचं. आणि मग गोपाळ शेठला गुरुकुलात शिक्षण झालं आणि मूळ शिक्षण म्हणजे व्यवहाराचं. मग सगळी व्यवहाराची भाषा शिकवली, खर्च अर्थ सगळं, जमात नफा तोटा सगळा, ताळेबंद कसा आखायचा, माणसं कोणावर विश्वास ठेवायचा. सहसा एखाद्यावर विश्वास ठेवल्यावर ते हिशोब घेऊनच पळून जाते. असो, विस्तार नको त्याचा. आणि म्हणून आणि मग कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवू नये. आता बैल गेला आणि झोपा काढला, त्याला काय अर्थ आहे का काही. असो. आणि मग गोपाळ शेठला तर थोडे व्यवहाराचे संस्कार जरा जास्त दिले, खूप व्यवहाराचे संस्कार दिले. पण हरिशेठ वडील आणि बायजाबाई आषाढीला येणार, कार्तिकीला येणार, माघीला येणार, चैत्रीला येणार, आनंदाने राहणार.
पुढं चलून गोपाळ शेठ यांचा विवाह झाला 3 नंबर. मूळ पुरुष यदुशेठ, 2 नंबरचे हरिशेठ, 3 नंबरचे गोपाळ शेठ. गोपाळ शेठ यांचा विवाह झाला. पत्नीचं नाव आहे गंगूबाई किंवा गंगाबाई. कोणाची मुलगी? त्या सासऱ्याचंही नाव गोपाळ शेठच होतं. गोपाळ शेठ महादेव कोरडे, कोरडे आडनावातली ही मुलगी आणि ती या रेळेकर परिवारात दिली. इतिहासकारांनी मांडलेली मतं आहेत ही. आणि मग मुलीचं नाव गंगूबाई. गोपाळ शेठ आणि गंगूबाई. पण जास्त व्यवहाराचा संबंध गोपाळ शेठ यांचा आला. आणि मग वडील होते हरिशेठ आणि बायजाबाई आई. हे थकल्यावर म्हणले, गोपाळ, आमचं तुला एकच मागणं आहे की तू संसार खूप चांगला करतोय, फक्त तू परमार्थ चांगला करावा एवढीच आमची भावना आहे. कोणत्याही बापाने मुलाला नुसता व्यवहार शिकूच नाही, त्याला परमार्थही शिकवला पाहिजे. तुम्ही 10 कोटीची जमीन घेतली याला किंमत नाही, त्याला 50,000 रुपयाचं कंपाऊंड मारणं याला किंमत आहे. महाराज, कंपाऊंड जर मारलं नाही तर त्याच्यावर आज ना उद्या अतिक्रमण कोणीतरी करणार, काहीतरी करणार. तसं संसार किती मुलाला चांगला शिकवला याच्यापेक्षा आचार विचाराचं तुम्ही त्याला कंपाऊंड किती घातलं याला महत्त्व आहे महाराज. मग काय कोण जाणे, पण हरिशेठ आणि बायजाबाई या नवरा बायकोने सांगितलं, गोपाळ, आता आम्ही थकलोत, आमच्या नंतर वारी तू केली पाहिजे, तू वारी चालवली पाहिजे, एवढीच सद्भावना आहे आमची, काही नाही. आणि त्यांनी वचन दिलं, मुलाने वचन दिलं, तुम्हाला जोपर्यंत वाऱ्या होता तोपर्यंत करा, ज्यावेळेस तुम्ही थकाल तुमची वारी मी करील, तुमची पताका मी पंढरपूरला नेईन. मग बापाचा जीव हलका झाला. आत्ताच्या वारीला जात आहे का मी जाऊ? हरिशेठ म्हणले, नाही, एवढी वारी मला करू दे. लय पांडुरंगावर प्रेम. आणि मग या वारीला पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या दर्शनाला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. काय कोण जाणे, पण पांडुरंगाच्या रावळातच त्यांनी देह ठेवला महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे नामदेवरायांचे द्वितीय पुरुष आहेत हरिशेठ रेळेकर. यांनी पांडुरंगाच्या चरणीच ते विलीन झाले महाराज. आणि मग पांडुरंगाच्या चरणी दोघंही नवरा बायको पांडुरंगाच्या चरणी इथंच विलीन झाले. मग आता त्या काळात पत्रव्यवहार नव्हता, बातम्या अशा सांगोपांगीच. इथली घटना गावाकडं कळायला 15-20 दिवस लागले. पायी गेली मंडळी, बातमी कळाली. बातमी कळाल्यावर गोपाळ शेटांना थोडासा धक्का बसला. अरे, आई वडिलांनी पांडुरंगाच्या चरणी देह ठेवला. म्हणले, हो, पांडुरंगाच्या चरणी. ठीक आहे, ते भक्तच होते, असं छान आहे. पण त्यांनी काही मनोर परिणाम होऊन नाही दिला आणि संसाराला परत जोमाने लागले. खूप संसार करायला लागले आणि वारी आली. वारी आल्यावर गावातली सगळी मंडळी म्हणले, गोपाळ, अरे तुझ्या वडिलांनी तुला वारीचं वचन घेतलं होतं, मग वारीला येणार का नाही? वडील वारी करत होते म्हटले, पण माझ्या व्यापामुळं मला काय होणार नाही, काही तारखा बिरखा घेतलेल्या आहेत म्हणे वारीच्या काळात, आणि त्याच्यामुळं मग काय घोटाळा आहे महाराज. वारी सोडून कीर्तन करणं हे एक महापापच आहे. वा सुनील महाराज, तुमचं काय मत आहे? कोण जाणे, माझं तर हे मत आहे. मला वारीच्या काळात कमीत कमी दरवर्षी 10-12 वर्ष श्राद्ध राहतात आषाढातले. पण मी त्यांना सांगत असतो, तुम्हाला वर्ष श्राद्ध करायचे एक तर ते श्रावणात न्या, नाही तर मागं ज्येष्ठात आणा. कीर्तन अन्नदान करून घ्या, आम्हाला काय मागं बोलू नका. वारीत तुम्हीच वारीला चाला. आणि मग तुमच्या घरच्याकडून कोण असेल तर तिथं वारीतच पिंडदान करा, नाही तर घरी कोणाला पिंडदान करायला. कीर्तन आणि अन्नदान अगोदर करून घ्या, नाही तर पुढं टाकला. जवळजवळ याही वर्षी मला 10-12 वर्ष श्राद्ध आषाढातले ज्येष्ठात येतं, वर्ष श्राद्ध पुणे. कीर्तन अन्नदान करून घेतो आम्ही, पिंडदान नाही करायला लावत त्याला. पिंडदान तुमच्या तिथील करा, नाही तर मग जो वारी करीत नाही तो बोलवा. बिगर वारी करणाऱ्याचं कीर्तन वर्ष श्राद्धात ठेवल्यावर ज्याचं वर्ष श्राद्ध आहे ते स्वर्गात जाता जाता नरकात पडेल म्हणलं मला. हा, बिगर वारी करणाऱ्याचं कीर्तन ठेवले असंच होणार, वाजत नाही म्हणलं. तुम्हाला पटत असलं ठेवा. थोडं गाडगं वाजून घेतलेलं चांगलं, अशी माणसाची वाजवली का मग येते ठेप्यावर. असो, मग अरे वारीचं वचन दिलं वडिलाला गोपाळ शेठ, तुम्ही गावातले वारकरी म्हटले नरसीचे, दिलं वचन म्हणले, पण ह्या व्यापामुळं मला काही होईना, तुम्ही वारीला जा, मी तुम्हाला काही मदत करतो. द्रव्य देवोनिया धाडावे तीर्थाशी. आपल्याला जर वारी झाली नाही तर आपण एखाद्याला द्रव्य दिलं पाहिजे. गावातले लोक म्हणले, आम्हाला तुमचं द्रव्यसुद्धा नको. लोक वारीला आले. गोपाळ शेठ हे वारीला आले नाही. गोपाळ शेठ त्यांच्या बायकोचं नाव गंगूबाई. मग या गोपाळ शेठ यांना 2 मुलं झाले, गोविंद शेठ आणि रघु शेठ, 2 मुलं झाले. काय कोण जाणे, पण ते पांडुरंगाला लय लागलं. अरे
ही वंश परंपरागत वारीची उपासना आली आणि गोपाळ वारी करत नाही. देवाने लीला अशी केली, ते गोपाळ शेठ यांची बायको गंगूबाई आणि 2 नंबरचा मुला रघु शेठ एका दिवसाच्या अंतरानेच वारले. आदल्या दिवशी बायको वारली, तिचं आवरत आहे ना आवरत आहे तर मुलगा बी वारला. मुलगा आणि बायको वारल्यावर मग मात्र गोपाळ शेठ यांना उपरती झाली. गावातल्या भजनी मंडळ वारकऱ्यांनी सांगितलं, हे तुम्ही वडिलांना वचन दिलं होतं वारी करीन, मग तुम्ही वचन द्यायला नको होतं ना. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलाचा कुलाचार शिलाचार 365 दिवस गावाकडं तर बिड्या भोक्यात बसण्यापेक्षा माणसाने 10-12 दिवस वाडी केलेली काय हरकत आहे का? काय तुम्ही 10-12 दिवस तुमच्याच्यात निघू शकत नाही? वेगाने जाऊन वेगाने येऊ. गोपाळ शेठ यांना वैराग्य झालं. बायको वारली, लहाना मुलगा वारला रघु शेठ. अरे पांडुरंगाचाच आपल्यावर काहीतरी राग आहे, कोप आहे आणि मग आपण वारी केली पाहिजे. मग हे बघा, आच बसल्याशिवाय गाडग्यात पाणी थांबत नाही आणि वीट भाजल्याशिवाय वीट बांधकामाला लावता येत नाही. तसं माणसाला झटका बसल्याशिवाय माणूस सोयीने परमार्थ करीत नाही. मला गोपाळ शेठ यांना झटका बसला. पत्नी वारली गंगूबाई आणि लहान मुलगा रघु शेठ वारले. वैराग्य झालं. जेच वाडवडिलाची पताका उचलली का वारीला लागले महाराज. वा माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थव्रत. आणि मग गोपाळ शेठ वारीला लागले. गोपाळ शेठ यांची पत्नी वारली गंगूबाई, लहाना मुलगा वारला रघु शेठ. मग खाली एक मुलगा राहिला. हे नामदेवरायचे चौथे वंशज गोविंद शेठ. यदुशेठ, हरिशेठ, गोपाळ शेठ, गोविंद शेठ हे 4 नंबरचे आहेत गोविंद शेठ. मग हे गोविंद शेठ यांना शिकवलं, तेही व्यवहारात प्रवीण झाले, पण परमार्थ जास्त शिकवला. बाळ आपल्या वाडवडीला तुझी आई वारली आणि तुझा लहाना भाऊ वारला, फक्त देवदेव आपण वारी सोडल्यामुळंच पांडुरंगाने ही शिक्षा दिली असावी, असा माझा बी ग्रह झाला. आणि सगळ्याचं म्हणणं आहे, बाबा मी तर वारी करतोय पण तूही वारी कर. आणि मग गोविंद शेठ यांना वारीचा मार्ग दाखवला. वयात आले होते, मग विवाह करायचा ठरला. मग रेणकोजी भोंग यांची रासाबाई नावाची मुलगी ही गोविंद शेठ यांना दिली. त्यांचा विवाह झाला. मग गोविंद शेठ वडील गोपाळ शेठही थकले. गोविंद शेठ चांगले मग गोविंद शेठ यांनी आपल्या वडिलाची गोपाळ शेठ यांची वारी चालवली. या गोविंद शेठ यांचाही विवाह झाला तर रासाबाई संग. मग त्यांना 2 मुलं झाले. एक आहे नरहरी शेठ आणि एक आहे जिवाजी शेठ. नरहरी शेठ आणि जिवाजी शेठ ही 2 मुलं झाली. 2 मुलं झाल्यावर गोविंद शेठ आणि वारीला यायचे. खूप वारीला आले. एकदा तर त्यांनी ठरवलं नुसतं वारीला यायचं नाही, मग दिवाळीला जायचं म्हणजे. आणि पंढरपूरची दिवाळी पाहायची. आपल्या दिवाळीत मजा असते. दिवाळीला पांडुरंगाला खूप डागडागिने घालतात, आईसाहेबाला खूप डागडागिने घालतात. आणि ते बरेच आजूकाही महाराष्ट्रातली बरीच मंडळी दिवाळी पांडुरंगाच्या दारात करतात महाराज. का? कारण विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी. सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी, आनंदे निर्भर, आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. सदा सन सात आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी, आनंद निर्भर, आनंद निर्भर आमचा कैवारी बळी. गोविंद शेठ यांनी बायकोला सांगितलं, अगं रासाबाई, अगं माझे वडील गोपाळ शेठ वारी करायचे, आजोबा हरिशेठ वारी करायचे. माझी अशी इच्छा आहे की आपण नुसतं कार्तिकी वारीला जायचं नाही, मग दिवाळी सण पाहायचा. म्हणजे पांडुरंगाच्या दारात दिवाळीला आपण थोडं लवकरच निघू. दसरा झालं का निघू आणि दिवाळी पांडुरंगाची दिवाळी पाहायला जाऊ. म्हणजे वसुबारसेपासून तर अगदी आपल्या याच्या 6 दिवसाचा सण येतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा, भाऊबीज, 6 दिवसाचा सण आहे. सणांचा राजा
दिवाळी 6 दिवस हा सण चालतो महाराज. आपण दिवाळी पाहू आणि मग तसंच तिथं जागर भजन पूजन करू आणि कार्तिकीचा सोहळा पाहून महाद्वारकाला घेऊन येऊ. महिना 1.5 महिने आपल्याला पंढरपूरला राहायचं. काही बायांना नाही देव पटत महाराज. मालकीन म्हणली रासाबाई मला काही येणं होणार नाही, तुम्हाला जायचं असलं दिवाळी पाहायला तर जा, मला काही येणं होणार नाही. एखाद्या वेळेस असं जोडा सहसा सारखा लागत नाही. काय भानगडे करे जोडा बरवा मिळाला रे, जोडा चांगला पाहिजे तू कोबरा म्हणता, पण जोडा सारखा लागत नाही. हे जर पंढरपूरला निघालं तर ते तुळजापूरला निघती महाराज. हे जे हरी म्हणलं का ते जे आंबाबाईच म्हणती, यांनी तुळशीची घातली का तिने कवड्याची घातलीच. हे वाक्य माझं नाही, वैकुंठवासी बाबासाहेब महाराज राशीनकर गुरुजी म्हणायचे. मी त्यांचे कीर्तन लोणंदला नाही ऐकलेत. अण्णा ते माझे हे जोडासारखा लागत नाही ते म्हणायचे. बाबासाहेब वैकुंठवासी बाबासाहेब महाराज माझे त्यांचे हे पंढरपूरला निघलं की ती तुळजापूरला निघती म्हणजे. त्याने पताका घेतली की हिने परडी घेतलीच, त्याने माळ तुळशीची घातली, हिने कवड्याची घातली. ते लई सांगायचं, लई अभ्यासाने सांगायचे ते. आणि मग बाबासाहेब महाराज सांगायचे, राशीनकर महाराज काय कोण जाणे. रासाबाईला ती म्हणली आता तुम्ही काय करा, तुम्ही जा पांडुरंगाच्या दिवाळीला, मी जाते माहेराला. आणि लहाना गोविंद शेठ यांना 2 मुलं होते, थोरला नरहरी शेठ आणि लहाना जीवाजी शेठ. मग मी जीवाजीला घेऊन जाते, तो थोडा आजारी होता. आणि मग रासाबाई जीवाजी शेठला घेऊन माहेराला गेली. आणि मग गोविंद शेठ यांनी नरहरी शेठ नावाचा मुलगा घेतला आणि आपण पंढरपूरला जाऊ, मुलाला घेऊन आले. म्हणून गजानन महाराज त्यांच्या मुलाला घेऊन आले. मग धरून मी म्हणलं गजानन बाबा मुलाला घेऊन का आले. मराठवाड्यातली प्रथाच आहे, मुलाबाळांना घेऊन परमार्थ करायचा महाराज असं आहे. आणि मग ते नरहरी गोविंद शेठ हे नरहरी शेठला घेऊन आले. आणि रासाबाई होती ती रघु शेठला घेऊन, आपलं जीवाजी शेठला घेऊन माहेराला गेली. इथं आले, खूप दिवाळीचा सण पाहिला, खूप धूमधडाक्यात दिवाळी झाली पंढरपूरची. दिवाळीचा सण पाहिला. त्या काळात यादवांचंच राज्य होतं. नामदेवरायाच्या पूर्वजांचा इतिहास आहे ना, यादवांचंच राज्य असेल ह्या भागात. अनेक त्या काळात बादामीचे चालुक्य होते, यादव होते, असे बरेच. आता ते सगळे राजवंश सांगत बसत नाही. राष्ट्रकूट होते, खूप मोठे मोठे राजे महाराष्ट्र राज्य करून गेलेले आहेत. पण माझ्या अंदाजे यादवांचं राज्य असेल पंढरपुरात त्या काळात. त्या काळात काय स्वातंत्र्यच होतं. अजून ते काही यवनांचं आक्रमण तर झालं नव्हतं. नामदेवरायांच्या मध्यंतरीच्या काळात झाले, ज्ञानोबरायांच्या पश्चात. खूप मोठा दिवाळीचा सण पाहिला. आणि मग कार्तिकी वारी केली. पांडुरंगाला लईन खटकलं. हां, मालक म्हणत होते वारीला चल. ही रासाबाई माहेराला गेली. मग काय पांडुरंगाला राग आला, रासाबाई माहेराला गेली, तिकडंच मिली महाराज. हो बघा बरं का, वारी करताना जरा विचार करा. हां बरं का महिला मंडळ, तिकडंच मिली ती. वारीला आली नाही, मरूनच गेली. हो, वारकऱ्याचा नेम आहे. इथे आमचे महिना वारकरी बसले, त्यांना विचारा, इथं वारकरी दशमी स्नानाला आला नाही ना, लगेच ब्राह्मण पाहायचं आणि पिंडदान करायचं. का? बहुतेक मेला असन तो. काय माणसं होती जुनी मामा. हो 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 असो. आणि म्हणून लगेच पिंडदान करायचं. काय माणसं असतील अशी. ती रासाबाईच मेली. मुलगा तिथंच राहिला आजोळाला. मग हे कार्तिकी वारी करून मागं गेले. मागं गेल्यावर बातमी कळाली की त्यांची पत्नी वारली. सगळ्या गणगोतात त्यांनी एकच सांगितलं, ही जर वारीला आली असती ना मग नसती मेली म्हणले. ही वारीला आली नाही म्हणूनच मेली म्हणले महाराज. वा, काय माणसं असतील महाराज. मग गोविंद शेठ यांचे चिरंजीव नरहरी शेठ आणि लहाना जीवाजी शेठ, मग दोघांनाही शिकवलं, वयात आले. मग नरहरी शेठ यांचा विवाह झाला. त्यांच्या सासऱ्याचं नाव आहे मुधोजी मानके. यांची लिंबाबाई नावाची मुलगी त्यांना दिली. आणि जीवाजी शेठ यांच्या पत्नीचं नाव आहे काशीबाई. ती पांढर कामे घराण्यातली होती. असा हा त्यांच्या नामदेवरायांच्या पूर्वजांचा इतिहास. हे नरहरी शेठ. मग नरहरी शेठ यांनी खूप भक्ती केली. गोविंद शेठ पुढं चलून इथं पांडुरंगाच्या चरणीच आलेले विलीन झाले. आणि मग नरहरी शेठ आणि लिंबाबाई यांनी खूप वर्ष वारी केली. आणि खूप वर्ष वारी केल्यावर भगवंताने ठरवलं यांच्या वारीचं फळ म्हणून एखादा भगवत अवतारी मुलगा यांना द्यायचा. आणि मग ते अवतारिक मुलगा उग्रसेनाचा अवतार. कोण? नामदेवरायाचे वडील. नामदेवरायाचे वडील दामाजी शेठ हे उग्रसेनाचा अवतार आहे.
मग उग्रसेनाला दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. हे जे बाळक्रीडेत आलेलं आहे ना, हे उग्रसेनाला सांगितलं असं करा, आता मी पंढरपूरला आहे आणि सगळं गोकुळ घेऊन जाणार आहे, तर तुम्ही दामाजी शेठ होऊन या. चालतंय म्हणले. आणि मग नरहरी शेठ आणि लिंबाबाई यांच्या पोटी उग्रसेनाचा अवतार म्हणजे नामदेवरायांचे वडील दामाजी शेठ जन्मले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दिन जना. उद्धरावया आले दिन जना. उद्धरावया आले दीन जना. उद्धरावया आले दीन जना. आपला वारकरी संप्रदाय खूप ऐतिहासिक संप्रदाय. इथं सगळे अवतारिक संत आहेत महाराज. आता काय बोलायचं. निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सोपानदेव महाराज ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पायी, नामदेवराय हा उद्धवाचे अवतार. बर. विसोबा खेचर अर्जुनाचे अवतार. बर. कबीर महाराज शुकाचार्याचा अवतार. बर. सेना महाराज भीष्माचार्याचा अवतार. असे प्रत्येक संत कोणा ना कोणाचा अवतार. अनेक संत आपल्या संप्रदायातले आहेच. आता संत सांगितले का कोणाचा अवतार हे सांगायला खूप वेळ जाईल. अनेक संत अनेकांचा अवतार. चोखोबराय निळवानराचा अवतार, पूर्वी निळ्याचा अवतार. यातीहीन मी महार, पूर्वी निळ्याचा अवतार. असं आहे. असे गोरोबा काकाचं तर तीन वर्गाचा इतिहास आहे. सावता महाराज इथं आमचे सुनील महाराज बसले. तीन जन्माचा इतिहास लिहिला आहे सावता महाराजाचा. त्यांनी ते त्रेतायुगात कोण होते, द्वापार युगात कोण होते, कलियुगात कोण होते. सावता महाराज त्रेतायुगातले जनक, द्वापार युगातला पेंद्या, तेच कलियुगातले आपले सावता महाराज. सावता महाराजाचा 3 युगाचा इतिहास. गोरोबा काकांचा पूर्व अवतारात विदुर होते. त्याच्या पूर्व अवतारात असे त्यांचा बराच इतिहास आलेला आहे. काकाजींचा सुद्धा, गोरोबा काकांचा. असे एक संत एका ऋषीमुनींचे अवतार आहेत. तसे दामाशेटी उग्रसेनाचा अवतार चरित्रकथाकारांनी सांगितलेलं आहे. आणि मग हे उग्रसेन जन्माला आले दामाशेटी महाराज. नरहरी शेठ आणि लिंबाबाई यांच्या पोटी हे दामाजी शेठ जन्मले. आणि मग दामाजी शेठ जन्मल्यावर आता शिंप्याच्या घरात जन्म झालेला. आणि मग वयात आल्यावर मग लग्न करायचं ठरलं. मग कोणाशी लग्न करायचं. कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा, नरहरी भजनी सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली. संबोधन गोनाबाई दामाशेटी झाले पाणी ग्रहण. संसारी असो न नरसी गावी. या प्रमाणावर वैकुंठवासी कंधारकर महाराजांनी लय जोर दिलाय. संसारी असून नरसी गावी. कुठं घडलंय. नरशीला घडलं. अजून कंधारकर महाराजांचं फिरवलंय सगळं. ते मजा आहे त्याच्यात. आपल्याला लांबवायचं नाही. आणि लांबवलं तरी तुम्हाला तरी तिथले काय कळत आहे. द्या सोडून विषय म्हणून. बरं. संसारी असो न नरसी गावी. मग हे दामाजी शेठ वयात आले. वयात आल्यानंतर ठीक आहे, मुलगा वयात आलाय, विवाह करायचा आहे. मग कोणाचा पाहायचा. मग त्या नरशीपासून काही अंतरावर कल्याण नावाचं गाव. याच्यात बराच वाद आहे. कोणी कल्याण गुलबर्गा मानतं किंवा तिथून कुठे 25 कोसरे काहीतरी कल्याण नावाचं गाव आहे का तिकडं कल्याण काही असेल हो, काही माहीत नाही. त्या भागातली मंडळी आली असत त्यांना विचारा. आणि त्या कल्याणला कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, एक गोमाजी शेठ सौदागर असं काहीतरी आडनाव आहे त्यांचं. गोमाजी शेठ सौदागर, मागं पुढं होईल काहीतरी. आणि हे गोमाजी शेठ यांच्या पत्नीचं नाव आहे उमाबाई. यांच्या घरात नरहरीची उपासना, नरहरी भजनी, नृसिंहाची उपासना. आणि हे गोमाशेठ आणि उमाबाई यांना एक मुलगी झाली होती. पुण्याईने मुलगी झाली होती. काय नाव तिचं.
तिचं नाव गोनाबाई म्हणजे नामदेवरायांची आई. सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न, त्या पोटी म्हणजे त्या गोमा आणि उमा यांच्या पोटी खूप पुण्याने एक मुलगी जन्मली. मुलीच्या जन्माला भाग्यच लागत महाराज, खरंच सांगतो. लोक म्हणतात हे मुलगा झाला पाहिजे, मुलगी नको. अरे बाबा हो, ताटातली भाजी कोणी कोणाला देत नाही, ताटीची भाजी नेदवे जाण, मैपती महाराज म्हणतात. पृथ्वीदान कधी करायची तुम्ही? पण ज्याला मुलगी झाली त्या मुलीला जर अलंकाराने युक्त करून जर जावयाला दिली तर पृथ्वीदानाचं पुण्य लागतं. साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान, म्हणून कन्यादान केलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी मुलगी देतो पण जावयाकडून पैसे किती घ्यायचे, 3 लाख 4 लाख हे चालू झाले गावगाव महाराज. तुकोबरायचे एक अभंग आहे, ऐका जेने विकिली कन्या पवाडे त्या सोन्याची. तुकाराम महाराज त्याला कुत्रा म्हणतात, की जो जावयाकडून हुंडा घेतो. जावयाकडून हुंडा घ्यायची प्रथा चालू झालेली गावगाव. आमची मुलगी तुम्हाला देतो पण तुम्ही आम्हाला 10-5 लाख रुपये द्या. आता पुरी भेटत नाहीत कलियुगात, तर मोक्ष भेटन पण मुलगी भेटणं अवघड झालं. वाक्य माझं नाही, एका म्हाताऱ्याचं वाक्य. कलियुगात लय अवघड झालंय. असो भूषण महाराज असो तर सांगायचं मागायचं. आणि मग कसं करावं? मुलीचा हुंडा घेऊ नये. सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न. सुकृत म्हणजे पुण्य, सरिता म्हणजे नदी. पुण्याची नदीच वाहत होती घरी महाराज. माऊली पुण्य करत राहिलं पाहिजे माणसाने. जसं लोक बँकेत पैसे टाकत ठेवतात ना, अरे ते पैसे आज ना उद्या त्याला क्षय आहे. पण पुण्याची बँक ज्याची जन्मात ज्याने मोठी कमवली ना, त्याच्यासारखा भाग्यवानच नाही महाराज. पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतरीचे. आता येतील बघा आमच्यात एक भीमदादा वारकरी, बघा आमच्यात एक भीमदादा आहे, फकीर आहे फकीर. आम्ही साधोबाच्या वड्यावर एका ठिकाणी जेवायला गेलो. आता ते काय जेवतच नाहीत, ते आम्ही आपलं चांगले जेवत होतो. मग ते त्या घरी उतरले होते ना, त्यांनीच नेलं आम्हाला घरी. त्या मग ते बाईला म्हणले आता मी काही जेवत नाही, मला शेंगदाणे द्या. तर आम्हाला वाटलं कच्चे शेंगदाणे खातील. त्याने नुसते शेंगदाणे देऊ नका, भाजा. बरं त्या बाईने भाजले. म्हणले नुसते भाजू नका, मग मिक्सरमध्ये का कुठा त्याला. बाईने मिक्सरमध्ये कुठे, नुसते कुठू नका, त्यात साखर काला. म्हणलं दादा काय शेंगदाणे भाजा परत कुठा, नुसते कुठू नका त्यात साखर काला. आपण वारकऱ्याने इतकं लोकांना ताप नाही दिला पाहिजे. आम्ही म्हणलो त्याने मला नाही लागत. मग आपण आंघोळीला आलोत, आपल्याला परत माऊली जिथं थांबलेली तिथं जायचं आहे. पण आपण जिथं आपले सामान सुमान ठेवलं तिथे एक वारुळे, तिथे लई मुंग्यात. म्हणले मुंग्याला जर कूट असे साखर टाकून कालू घातला तर मुंग्याला खूप आवडतो म्हणले. आणि त्याने तो सगळा कूट आमच्या डोळ्यात देखत मुंग्यांना खाऊ घातला. मला स्वतः खाल्लाच नाही, तशीच राहिली. मग स्वतः आपले झाडपाला खाल्ला. म्हणजे याला माहिती पुण्यवान महात्मा, पुण्य गोळा करत राहायचं मला. सारखं पुण्य कर्म. तुम्हाला गोळा करायचे नादच नाही म्हणून 2-3 टाळ्या वाजल्या मला. पुण्य नाही, नुसता पैसा गोळा करायचा. 8वी पिढी काय खाईल, खाईल बानग्या असो भूस खाईल. पुण्य कमवलं पाहिजे महाराज. सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न, पुण्याची नदीच उत्पन्न झाली. कोण झाली? संबोधन गोनाबाई. गोनाबाई नावाची पुण्यवान मुलगी त्यांच्या घरी जन्मली. बर मग ती गोनाबाई आली वयात. वयात आल्यावर द्यायची कोणाला. अरे म्हणले ते दामाशेठ चांगला मुलगा आहे म्हणले. नरहरी शेठ यांचा मुलगा दामाशेठ चांगला वयात आलेला आहे, भजन पूजन करतो, वारीला जातो, मुलगा कमावणारा आहे. कमावणाऱ्यालाच मुली भेटतात मला. गमावणाऱ्याला कोण देणार आहे मला? कमावणारा असेल तर मुली भेटतील. आता लोक आम्हाला म्हणतात आमच्या पोराचं लग्नच व्हायना. म्हणलं पोरगं काय करतं? म्हणजे देण्या घेण्याचा व्यवहार करतं. म्हणले देण्या घेण्याचं म्हणजे ते काय नाही, झोप घेतं आणि जांभळ्या देतं. देणं घेणं, झोप घेणे जांभळ्या देणे, असं जर देणं घेणं करत असं तर कोण मुलगी द्यायचं? म्हैस सुद्धा भेटायची नाही त्याला महाराज असो. आणि म्हणून मग अरे हे दामाशेठ मुलगा चांगला आहे म्हणजे, उमदा मुलगा आहे. आपण या मुलाला आपली ही मुलगी देऊ गोनाई. आणि मग गोनाई दामाशेठी झाले पाणीग्रहण. पाणी शब्दाचा अर्थ आहे हात ग्रहण म्हणजे हातात हात दिला. आणि मग आपल्या गोनाईचा हात गोमाशेठ आणि उमाबाई यांनी नरहरी शेठ आणि लिंबाबाई यांचा मुलगा चिरंजीव दामाजी शेट्टी यांच्याशी विवाह झाला. गोत्र काय आहे? गोत्र बऱ्याच लोकांना आपलं गोत्र सांगता येत नाही, लयच घोटाळा आहे. त्यांना जर विचार गोत्र कोणतं आहे काय म्हणले? गोत्र हां
पुत्र 2-4 पुत्र आहेत. अरे पुत्र नाही, गोत्र. हे काय बहुतेक थोरल्याच्या वाट्याला गेले. वाट्याला गोत्र कुठं वाट्याला जात असतं का? आपलं गोत्र सांगता आलं पाहिजे. ऐका, मग गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज. गाधीज भारद्वाज दोन्ही कुळे. बहुतेक माझा असा अंदाज आहे की ही जी मंडळी आहे यांचं भारद्वाज कुळे म्हणजे दामाजी शेट्टी यांचं, आणि गाधीज हे कुळ त्यांचं असावं. मागं पुढं झालं तर क्षमा करा, मागं पुढं होऊ शकतं माझ्याकडून. गाधीज हे त्यांचं कुळे कल्याणीवालाचं, आणि नरसीवाल्यांचं भारद्वाज असेल. आता उद्या जर महाराज आले तर मी विचारतो त्यांना, तेवढं मला विचारायचं राहिलं त्यांच्याकडून. पण बहुतेक यांचं भारद्वाज असेल. प्रत्येकाला आपलं कुळ कुठून सुरू झालं हे माहिती पाहिजे. काहींचं अगस्त्य आहे, कोणाचं भारद्वाज आहे, कोणाचं कश्यप आहे. असे प्रत्येक ऋषीपासून आपलं एकाचं कुळ असतंय. तर मग एक कुळ आहे गाधीज, बहुतेक हे तिकडलं असेल कल्याणीवाल्यांचं, आणि नरसीवाल्यांचं भारद्वाज किंवा मागं पुढं सुद्धा होऊ शकतं. मी त्या दावावर ठाम नाही आहे. आणि मग दोघांचा विवाह झाला, दामा शेट्टी आणि गोनाबाई. आणि खूप छान विवाह झाला, सुंदर विवाह पार पडला. पार पडल्यावर लग्न करून इकडं आल्यावर राहू लागले. नरसीला कयाधू नावाची नदी, आणि त्या गावात पूर्वी केशवराजाची मूर्ती होती. आक्रमणात ती मूर्ती हलवली. आता केसापुरीला एक केशवराज आहेत, तिथं खूप चांगलं आहे. ते आमचे 2 वारकरी येतील ते आज ना उद्या, भालेराव म्हणून. ते मला तिथला बराच इतिहास सांगितलेला आहे. तिथं कयाधू नावाची नदी, त्या गावात पूर्वी केशवराजाचं मंदिर होतं. पण ह्या आक्रमणात हे मत सद्गुरू कंधारकर महाराजांनी लिहिलेलं आहे की तिथं केशवराजाचं पहिलं मंदिर होतं, आणि हे दामा शेट्टी त्या केशवराजाचे उपासक होते. मतांतर आहेत त्याच्यात. आणि मग दामा शेट्टी आणि गोनाबाई यांनी खूप भक्ती केली. रोज पहाटे उठावं कयाधू नदीचं स्नान, रोज उपासना. दारात आलेला वारकरी उपवाशीचा गृहस्थ आश्रम असा योग्य पार पाडला. षटकर्म यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे षटकर्म करत त्यांनी खूप सुंदर संसार केला. आणि मग नरसीला असताना त्यांना पहिली मुलगी झाली. आऊबाई कन्या झाली गोनाईसी. हे कधी घडलं? संसारी असोन नरसी गावी, असं कंधारकर महाराजांचं ठाम मत आहे. नरसीलाच मुलगी झाली त्यांना. आऊबाई नावाची मुलगी झाली त्यांना. म्हणजे नामदेवरायांपेक्षा एक थोरली बहीण होती नामदेवरायांना. आऊबाई नाव तिचं. ध्यानात धरा, मी प्रश्न उत्तरात विचारणार आहे तुम्हाला. जो उत्तर योग्य देईल 1 रुपया बक्षीस. बरं असो. पहिली मुलगी झाली आऊबाई. वा, खूप आनंद झाला त्यांना. मुलीचं नाव आऊबाई ठेवलं. आऊबाई कन्या झाली गोनाईसी. पुढे देवा नवसी पुत्रासाठी. आता आईबापाचा जीव मुलात जास्त, मुलगा झाला पाहिजे. आणि मग आता हे वारकरीच ना, पंढरीच्या वारीला आले, पांडुरंगाला नवस केला. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला. देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला. अधिष्ठान पंढरपूर, अधिष्ठान पंढरपूर. देवा पुत्र देई मला, देवा पुत्र देई मला. अधिष्ठान पंढरपूर, अधिष्ठान पंढरपूर. आणि मग दामा शेट्टी आणि गोनाबाई पंढरपूरच्या वारीला यायचे. नामा म्हणे होते विठोबाचे मनी, तेची नित्य जननी नवस करी. अरे मग दामाजी शेट्टी, दामाशेठ आणि गोनाबाई पंढरपूरच्या वारीला आले. इथलं सगळं महात्म्य पाहिलं आणि पांडुरंगाला नवस केला. लाहो लागला, लाहो लागला आंबेचा, विठाबाई आनंदीचा. आणि मग आता याच्यात 2 मतं येतं. कंधारकर महाराज म्हणतात की संसारी असो नरसी गावी, आणि आमचा जो नामदास परिवार आहे तर आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आप्पा, केशव आप्पा, ते सांगत असतात की कोणताही अभंग ध्रुपदाभोवती फिरतो.
आणि लाहो लागला आंबेचा या अभंगाचं ध्रुपद अधिष्ठान पंढरपूर. लाहो लागला आंबेचा कुठं? अधिष्ठान पंढरपूर. विठाबाई आनंदीचा अधिष्ठान पंढरपूर. गोनाईने नवस केला कुठं घडलंय? अधिष्ठान पंढरपूर. देवा पुत्र देई मला कुठं घडलं? अधिष्ठान पंढरपूर. देखोनिया शुद्ध भाव आणि पोटाले नामदेव कुठं घडलं? अधिष्ठान पंढरपूर. असं स्पष्ट लिहिलेलं आहे. कोणी? जनाबाईने. दामो शेट्टी हरुषाला दाशीचं निस आनंदाला कुठं घडलं? अधिष्ठान पंढरपूर. असं आदरणीय आप्पा सांगत असतात. आणि मग दोन मतं येतं. काही मंडळी म्हणतात की नामदेवरायांचा जन्म नरसी नामदेवला झाला, पण अधिष्ठान पंढरपूर हा जर अभंगाचा द्रौपदावर जोर दिला, द्रौपद त्याला म्हणतात की ज्याच्या भोवती अभंग फिरतो, अधिष्ठान पंढरपूर म्हणून पंढरपुरात जन्म झाला, अशी दोन मतं. आता त्या मतात दोन मतं आहेत परत, योनिज का अयोनिज याच्यातही खूप आता ते अयोनिज मत इथं बऱ्याच जण मानत नाहीत, काही जण मानतात. चांगलं मत आहे तेही. संत कवी महिपती महाराजांनी अयोनिज अवतार मांडलेला आहे. नामदेवरायांचा जन्म शिंपल्यातून झाला, अयोनिज आहे. पण इथं स्पष्ट लिहिलंय, पोटा आले नामदेव प्रसवले माता मज मळमूत्री. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य सोपान काका टिंबूकर त्यांनी सुद्धा मला हे दोन प्रमाण काढून दिले. त्यांनी मावली तसं नाही, प्रसवली माता मज मळमूत्री. आणि बाबाजी ब्राह्मणाने लिहिलेलं जन्मपत्र आहे म्हणले, त्यातलंही म्हणले प्रसवली माता मज मळमूत्री, पोटा आले नामदेव, पोटाला आलेले, अयोनिज नाहीत असं इथल्यांचं मत आहे. असो, ज्याला जे मत घ्यायचं असं ते घ्या. पण गोनाईने नवस केला, गोनाबाईने नवस केला, विठो देवा पुत्र देई मला. नवस कोणता केला? आता लोक नवस करतात 2 पायाचं, 4 पायाचं, 8 खोराचं. 8 खोराचं म्हणजे गाभण, पोटातले 4 आणि बाहेरचे 4. काय लोकांचे डोके सुपर फास्ट चलत आहेत महाराज. गाभण तसं नाही. इथं नवस हाच, 8वीनं पाय हा माझा नवस, हाच नवस. नवस केला. पांडुरंग परमात्मा नवसाला पावणारा दैवत आहे. आंधळ्याशी डोळे देते पांगोळाशी पाय, वांझा पुत्र फळे नवस पुरविते विठाई, माझे दैवत ये रंगी असे वैष्णवाचे संगी. काय कोण जाणे, पण दामा शेट्टी आणि गोनाबाई यांचा नवस काढायला गेला. आणि ही मंडळी सगळी नरसी ब्राह्मणून उठली आणि पंढरपूरलाच येऊन राहिली. आणि पंढरपूरला येऊन राहिली. मग इथं नवस केला. नवस केल्यावर मग नामदेवराय गर्भात आले. आणि नामदेवराय गर्भात आल्यावर मग नामदेवरायांचा जन्म आख्यानं सांगितलेलं आहे. कधी जन्मले, काय जन्मले, तर बाबाजी ब्राह्मण यांनी ते सगळं लिहिलेलं आहे. माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले, त्याची खुन सारू ऐका. मी ते तुम्हाला सगळं स्पष्ट सांगतो. नामदेवराय म्हणतात मग कधी जन्मले? अधिक 92, गणित 1192, उगवता आदित्य रोहिणीसी. आदित्य म्हणजे सूर्यनारायण. सूर्यनारायण उगवता क्षणी. नामदेवरायांचा जन्म सूर्योदयाच्या जन्माला वेळी झालेला आहे. सूर्योदयाला का? कारण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप कीर्तनातून लावणार होते म्हणून सूर्योदयाला. अंधारात जन्म झाला नाही, सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला. 1192 शुक्ल एकादशी. शुक्ल एकादशी कोणत्या महिन्यातली? कार्तिक महिना. म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला, म्हणजे ते कार्तिक वारीला इथं होते, ते राहायलाच इथं आले होते. आणि कार्तिक शुद्ध, आता हे वारकरी ना काही झालं तरी कार्तिकी वारीला घरी कसे राहते? इथंच आले असतील ना, सरळच आहे ना. आषाढीला यायचे. आजो काही कार्तिकी वारी मराठवाड्याच्या लोकांनीच भरती मारा. आजो काही चौकशी करा. कार्तिक आणि मराठवाडा येत नाही तोपर्यंत वाऱ्या बी भरत नाही महाराज. तुम्हाला खरं सांगतो, मराठवाडा आला का वाऱ्या भरल्यासारख्या वाटतात. असं वाऱ्या भरगतच वाटतात, भरल्यासारख्या वाटतात. म्हणजे असो अखिल भारतीय नाही सांगायचं मला, खूप वारी छान भरती महाराज मराठवाडा. कार्तिक शुद्ध एकादशीचा जन्म आहे. मग गावाकडे कसे असतील, इथंच असतील असा सरळच अर्थ होतो. आणि मग कार्तिक शुद्ध एकादशी रविवार सूर्योदयाच्या समयी. आणि शालिवाहन शके 1192. संवत्सराचं नाव प्रमोद, काही ठिकाणी प्रभव, पण जर संवत्सराचा सगळा मागचे संवत्सर पाहिले तर प्रमोदच संवत्सर निघतं आहे. प्रमोद संवत्सर, शालिवाहन शक. आणि मग त्यावेळीस प्रसवली माता मजमळमूत्री, तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवे. आणि शालिवाहन शके 1192. कार्तिक शुद्ध एकादशी वार रविवार.
प्रमोद संवत्सर किंवा प्रभव संवत्सर दोन्ही मतं येतं, पण प्रमोदच सापडतं. जर मागं अभ्यास करून पाहिलं तर प्रमोदच संवत्सर होतं त्यावेळेस. अपपाठ झाला असेल किंवा पाठभेद झाला असेल. प्रमोद संवत्सरामध्ये पहाट सूर्योदयाच्या वेळी ज्ञानसूर्य नामदेवराय जन्मले. श्री संत नामदेव महाराज की जय. नामदेव जनाबाई. बाई नामदेव जनाबाई. देव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. देव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. टाळी टाळी टाळी. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई.